जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती श्री शिवरायांच्या समाधीचा समावेश असलेलं आणि 12 ज्योतिर्लिंग शिवरायांच्या पराक्रमामुळे, शिवरायांच्या अथक कष्टामुळे टिकले ते 12 ज्योतिर्लिंगांचा महाराष्ट्रात तयार झालेलं भारतातलं पहिलं सिद्ध शिवलिंग आहे आणि त्याचा महाअभिषेक हा श्री क्षेत्र केदारनाथवरती पार पडलेला आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी शिवराय सिंहासनाधीश्वर झाले, हा तिथीचं औचित्य साधून आम्ही हा अभिषेक इथे केलेला आहे. आणि सर्वप्रथम म्हणजे छत्रपती श्री शिवरायांनी या सगळ्या महादेवांचं स्मरण करून या देशामध्ये संपूर्ण हिंदुस्थानाला, हिंदू धर्माला जिवंत ठेवलं. आम्ही तीच परंपरा म्हणजे 18 पगड जातीच्या मराठ्यांची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी आणि ह्या परंपरेला अत्यंत बलिष्ठ करण्यासाठी, भारत मातेच्या कपाळावरचं हिंदुत्वाचं कुंकू अबाधित ठेवण्यासाठी, संपूर्ण देश धर्माच्या माध्यमातून प्रबळ करण्यासाठी या शिवलिंगाचे जागोजागी महाअभिषेक होणार आहेत. 12 ज्योतिर्लिंगांवर अभिषेक होणार आहेत आणि आपण सगळ्या धर्माला आपण सांगणार आहोत, श्री शिवछत्रपतींनी या भूमीत जन्म घेतला, शंभू छत्रपतींनी या भूमीत रक्त पेरलं, त्यामुळे संपूर्ण हिंदू धर्म आणि राष्ट्रीयत्व, हिंदुत्व अबाधित राहिलेलं आहे, टिकलेलं आहे. आणि संपूर्ण ठिकाणी देशाचं, देवाचं, धर्माचं काम वाढवण्यासाठी महाराष्ट्रातून हे कार्य चालू झालं आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव. हर हर महादेव.